अगं पिलो की आता. गंगूताई काय झालं आहे का? बाळू तू इकडं आला आहेस समजा चांगलं चाललं आहे पर काय? अगं बोल की. तिकडं आयानं बा ठीक असत्याल नव? वय त्यासनी काय होणार आहे? तसं नव म्हणजे भैरूबी गेला हाय, भीमाबी तालुक्याला येऊन जाऊन असतोय. मग काय झालं? त्यो काळ भैरी आणि पंच ती माणसं काय करणार तर नाहीत नव? त्यांच्या बाची पेंड आहे का? त्यासनी ठाव आहे माझ्या घराकडे वाकड्या नजरून बघितल्यावर काय होईल ते. तू नका काळजी करू, काय भी होणार नाही. आईन बाला त्रास द्यायचा विचार जरी डोसक्यात आला ना तर त्यांचं काय खरं नाही. सोडणार नाही मी त्यासनी. आता तू सांगतो हायस म्हणजे ते काय त्रास द्यायचे नाही, पर तरी तुझं ध्यान असू दे. हा ते आहेच हा ना. आता विचार बी करू नगस. म्हातारी झाली आहेस तेव्हा म्हातारीगत आराम कर. म्या म्हातारी झाली आहे वय? होय. बाबा पाया पडते तुमच्या. हे बाबा माझ्या पोराचं लगीन करायचंय पण पोरग लग्नाला नाही म्हणतंय. हो त्याचं लगीन झालं ना तर लई उपकार होतील बघा. नाव काय तुझं? विक्रम. तुमच्या मुलावर काळी सावली आहे. सावली. होय, ही सावली लग्नाला होकार देऊ देत नाही. पण काळजी करू नका, आता तुम्ही माझ्याकडे आलात, ही काळी सावली मी दूर करेन. पुढच्या वेळी येताना लग्नाचे लाडू घेऊन या. हो बाबा, तुम्हाला पाहिजे ते समजा तुम्हाला देईल. फक्त एकदा याचं लग्न होऊन जाऊ द्या बाबा, मी लय उपकार होतील तुमच्या आमच्या. वाय बाबा एकदा याचं लगीन ठरलं ना तर लई उपकार होतील बघा. होणार. मी सांगतोय ना, जा आता. चला बाय. येत बा. चाललो ना, एवढं काय चिड तू? वेगळंच सांगाय पाहिजे काय? काळ भैरी संपू तो समद भैरी. नाही म्हणजे तुमच्यामुळे साधूबाबांची भेट झाली आमची. लई उपकार झालं बघा. ताई तुमच्या मुलाचं काम होणार, माझा शब्द आहे. होणार. वाट बघा. नाही 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 म्हणजे वाट बघा, होणारच काम असं म्हणायचं तुम्हाला. पाटील कसं आहे, तुम्ही आमचे मित्र आहात, त्यामुळे तुम्ही गेल्यानंतर मी परत आत जाणार आणि कालभैरीला सांगणार की तुमचे काम लगेच व्हायला पाहिजे म्हणून. अय्यो सिद्धरामया, एक तुम्हाला सांगू का, तुमच्यावर देवापेक्षा जास्त भरोसा आहे माझा.
मला माहिती काम होणार आहे हा? ए पोऱ्या पाय पड त्यांच्या पट. अयो असू दे असू दे असू दे. अयो मी काय म्हणतो वाड्यावर आला असतात तर जेवून गेला असतात. नग नग येळ नाही ना आता जायचं मला. अहो पंचानी बोलवलं म्हणजे हिकडचा सूर्य तिकडं उगवलं सारखे नाही म्हणणं का. अरे हे कोण मध्ये असं फिरफिर फिरफिर करताय हा? अयो आपलाच माणूस आहे पडेल ती कामे करतो. हा नाही म्हणजे ह्यांचे काम हातात घेतल्यावरती पडतेच म्हणा. बर जाऊ द्या. मी काय म्हणतो लय माहिंदळ काम पडले येऊ कमी. चल राम राम हा. अयो राम राम. चला. अयो अरे ह्यो काय करायला लागला इथं. कोण कोण रे त्या. काय चाललं गावात. राम राम पण राम राम. अहो काय झालं. अयो हा जसा झोपला आहे तसं सगळं गाव पण झोपलंय का रे. अयो चिटपाखरू दिसत नाही गावात. अहो काय करणार बाळू गेल्यापासून असंच झालंय बघा. अयो काही बोलतोस. अहो म्या नाही. अहो समधी लोक अशीच म्हणतात. काय म्हणतात. अहो बाळू होता तर शोभा होती गावाला. वय वय वय. अयो काही कौतुक सांगू नको त्या बाळूच. अयो यो यो माझा खातोस आणि माझ्या विरोधात बोलतोस. हा ना ती छत्री इकडे. अरे कोण उंडगीचा आहे रे. अयो यो यो उंडगीचा बोलतो. गावच्या पंचाला शिव्या देतो. अयो अहो पण तुम्ही आहे वय. अहो ध्यानातच आलं नाही बघा. अयो गावासाठी मी जे काही केले ते सगळे गेले गाढवाच्या मागे मागे. अयो अहो पण लोक म्हणतात काय केलं आहे तुम्ही गावासाठी. अयो आता तुम्हाला हिशोब द्यायचा का रे बाबांनो. अयो त्या गोऱ्या सरकारचा दट्ट्या पडला की याल माझ्या पायाशी. यू डोंट नो आय एम अ हू. आय एम अ हू. तात्या अशी समधी माहिती गोळा करायची कुठं काय चाललं काय नाही. पर कोणी विचारलं ना सांगायचं नाही. थोडं थोडंच सांगायचं. हा असं पेटायला पाहिजे. आयो यांनी सांगितलं त्याच्यावर काय ठरवलं आहेस तू. यो काय सांगत असतोय काय ना काय. तू कशाच विचारते आहेस. अगं मामा म्हणत होते ना फिरतीवर जायचं आहे म्हणून. मग एकदा सांगितलं समजत नाही का त्याला. म्हणजे तू नाही येणार वय. म्हणजे तुझं बाळ संग जायचं ठरलं आहे का काय. अगं मी कुठं म्हणलं मी जाणार आहे म्हणून. आता तर म्हणली येणार का. तुला जायचं असेल तर जा बाई. तुझा नवरा आहे ठरवा तू मसनी काय पाहिजे ते. पर तू सांग पाहिजे नाहीतर मी जायची नाही बघ. सत्य तुला जे करायचं आहे ते कर. मला नग विचारू. म्या संग नाही यायची. आणि मग मी काय करू. काय करू म्हणजे तुला तर माझ्या संग यायच पाहिजे बघ. अरे बाळू. तात्या अरे काय मग निवांत बसलायस. वय तुझं काय काय गावची काय हाल हवा.
गावचं जसं होतं तसंच आहे समजा. बरं पंच काय म्हणतात तुझं? माझ अरे माझं नाही बाबा, कबाड बघत नाही मी त्या पंचाचा. आता एवढं वरी झाली त्याच्याकडे काम करतो मी. दमडा तरी दिला त्याने, दमडा. तुझ्याकडे 4 दिवस काम केले तर लगे पैक दिले. अरे हे जर आधी सुटलं असतं आयुष्य सुधारलं असतं माझं. असू दे र, उशिरा का होईना तुला अक्कल आली ना बाजा. हे आता मला तुझ्या संगत राहायचं. बाय गावातल्या लोकांनी सोडायचं नाही हे ध्यानात ठेव. हा हे बघू, पण तुला नाही सोडायचं आता. बरं पुण्यांदा कवा जायचं मेंढ्या घेऊन? बघू, मेंढ्या घेतल्यात नवीन. हा कवा? अरे मला तर काही ठावच नाही. अरे परवाच घेतल्या. कमराचा करगोट ऐकला चांदीत घेतल्या मेंढ्या. नाही पर हे भारी झाला. बरं आता ह्या मेंढ्या सांभाळायसाठी थांबू का मी इथं? बघू की एवढी काय गडबड आहे तवा. हा असं बी म्या काय एका जागी थांबायचं नाही. आज इथं तर उद्या तिथं. मग मी बी येईल की संग. ये बाळून गाव सोडलं तरी तू काय त्याची पाठ सोडू नग. गंगूताई बाळूला सोडून कसं चालन? का आजवर त्रास दिला तो काय कमी हाय वय? अगं नाही, तेव्हा तर त्रास देत नाही मला. सुधारला आहे, कामाची किंमत कळली आहे. आता आपल्या संगत काम करेल. बाया त्याच काही कौतिक सांगू नग. अय तात्या, काम करायचं हाय कर, पर काय घोटाळा घातला बितला असत तू हा आणि मी हाय. अरे नाही 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 गंगूताई, आता काय बी घोटाळा होणार नाही बघ. आता बाळूचे पाय धरले आहेत, आता काय बी काळजी करू नये. चांगलं आहे. अरे बाळू, अरे बोलायच ना, आता सांगायचं राहिलं ना. सांग की. अरे ते गावात कोणतरी बाहेरचं आलं होतं. मोठं कोणतरी दिसत होतं बा, आणि पंचा संघ ते भैरीकडे गेले होते. आपल्याला काय करायचं बा? मी नाही विचारलं कोण आहे. मोठं कोणतरी. त्याचं कर्म त्याच्या, तू ध्यान नका देऊ. आता इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं बंद करता त्या. काय करू काय बी कळत नाही. मला लगीन नाही करायचं, आणि आयानं बा म्हणतात लगीन कर लगीन कर. पर त्यासनी कसं सांगू मला का नाही लगीन करायचं? अव युवराज, विक्रम, हे बघ रे, आवाज दे रे जरा तिकडं. हो मालक. युवराज, विक्रम, इकडं 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 आहे. वा वा, आयटीत बसलाय जरा. इकडं बापाचा जीव जातोय. अच्छा, आमचं युवराज इथं बसलं होय. बर, झाला असेल तर चला, कपाल की आणू. चाल. मला नाही यायचं घरला. अरे असं का वागतोय तू? माझी आबरू येसीला कशाला ताणतो तू बाबा, ते तरी सांग. मी काय केलं? हा, तू काय केलं? नाही ना, तू काहीच केलं काय? तर मॅच केलं सगळं मॅच केलं. अरे तुला जन्म घालून मी आज चूक केली, झालं तुझं समाधान झालं? बा तुम्ही म्हणाल तसं करन मी. आता कसं? पर मला लगीन नाही करायचं. काय? मला लगीन नाही करायचं. गावभर वळूगत हिंडणारे का तू? वळू सारखा हिंडणारे का मला सांग एकदा. अरे गावातले लोक थू थू करायला लागलेत की पाटलाचं पोरग लगीन करीत नाही, लगीन करीत नाही. हे बघ, ह्या येळेला लग्नाला तू नाही म्हणला ना, तुझा ना जीव घेईल मी, जीव.
ए ए आल्या का युवराज मला मला तू यावर हात उचलायला गोड वाटते का सांग. अरे तू एकुलता एक पोरगा आहे माझा. मग किती जीव तुटत असेल तू यासाठी. तू 7 पिढ्या बसून खाशील रे. एवढं कमवून ठेवलंय बापानं. मला सांग कोणा पायी कमवलं. तुया पायी विक्रमसाठी. तू जर लग्नाला नाही म्हणला तर हा सगळा प्रपंच कसा चालायचा. तुया पाया पडतो रे बाबा. तू हो म्हण लग्नाला हो पण. बा तुम्हासनी कसं सांगू? काही बी सांगू नकस. तू फक्त न तू लग्नाला उभा राहा. बापाचं काळीच न जाणून घे रे. मला लगीन नाही करायचं. बघ मी जेवढं धन कमवलं ना त्या परीस नाव बी कमवलं. आणि माया नावाला माया जीवापेक्षा जास्त जपलं. कळलं. आणि त्या नावाला तू जर काळ फासलं माया एवढा वाईट माणूस ना कोणी नाही. कळलं. क्या रे याला लगीन करायचं नाही. गावभर काय वळगट बोंबलं फिरणार आहे का. आणा त्याला. ये तुझीच कमी होत. आता मग मी तरी कुठं जाणार आहे. काय चाललं मग. स्वयंपाक चालला आहे. करतो. नाही आम्ही असंच विचारलं का बा काय चाललंय काय नाही. करता त्या तुझ्या घरला नाही गेला वय. अगं स्वयंपाक झाल्यावर जेवणच जाईल की तो. कशा पाहिजे नुसत्या उचापत्या करायला लागतात बाळ्या. उचापाते काय आहे यात. हा आता आपल्या संगच काम करणार आहे. 2 भाकऱ्या दिल्या तर काय फरक पडणार आहे. काय फरक पडत नाही बाबा. बाळू अरे ते तुला सांगितलं होतं ना कोणतरी काळ वैरीकडे चालला म्हणून. कोणता सांग. त्याच काय. अरे ते बाजूच्या गावचा पाटील आहे. हे चालला होता बहिरीकडे. ओय तात्या तिकडच्या लोकांचं नाव नग काढू. खरं तो बहिरी देवापाचा गुरु आहे ना. अंगा तेच ना. तो बी देवापाच्या संगतीला आलं वय. अरे देव आला आणि देवप्पा गेला. काळ वैरी संपी ते समजे वैरी. कुठे गेला आता ते काय ठाव नाही बा. पण आता तेच असतो काळ वैरी. आणि काय करतो तो भैरी. कशाचं काय. त्याला म्हणलं मग लगीन लावून देतात तेवढं होईना त्याच्याच्यानी. नुसता असा दिवस उभं राहतो असा. बस खाली. आणि मग तो पाटील कशा पायी गेला होता त्याच्याकडे. हा ते पाटलाच्या पोराचं लगीन नाही व्हायना त्याच्यामुळे त्याला कोणतरी सांगितलं असं. तात्या तुला मगाशी काय सांगितलं ना. हा इकडचं तिकडं तिकडचं इकडं करायचं बंद कर. नाही काय ना सवय झाली ना बाळूची. नाही पर आता नाही करणार. हा आता ध्यानात ठेवतो.